त्यांच्यावर एवढा मोठा अन्याय आहे की ज्या पेन्शनरला रिटायर झाल्यानंतर 60 रुपये पेन्शन आहे त्यांना आतापर्यंत 60च आहे, ज्यांना 200 आहे त्यांना 200च आहे, ज्यांना 400 आहे त्यांना 400च आहे, त्याच्यामध्ये वाढ नाही. म्हणून गेली 10 वर्ष EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती लढा देत आहे. आता हा लढा देत असताना सुरुवातीला दखल घेतली गेली नाही आणि 12 साली 13 साली आमचे प्रकाश जावडेकर खासदार होते, त्यांनी त्यावेळेला आश्वासित केलं होतं की आमचं गव्हर्नमेंट आल्यानंतर 90 दिवसाच्या आत आम्ही तुमचं काम करू, परंतु ते काही झालं नाही. आणि गेली 10 वर्ष आम्ही हा लढा देतोय. प्रत्येक वेळेला मंत्री महोदय हेच सांगत आलेत हम आपका काम कर रहे हैं, परंतु होत नाही. आणि का होत नाही तर मी श्रममंत्र्यांना एकदा प्रश्न विचारलेला होता, आप हमारा काम कर रहे हैं, हमारा विश्वास है, लेकिन आप खाली बताओ कितने दिन में हो गए, कितने मंथ में हो गए, कितने साल में हो गए. उसने सब जवाब ऐसा दिया, सरळ सरळ उत्तर त्यांनी दाखवलं की हे माझ्या हातात नाहीये, मी काही करू शकत नाही. त्यांनी बोट तिकडे वर दाखवलं म्हणजे पंतप्रधान. अर्थात पंतप्रधान एका सेकंदात हे काम करू शकतात. ते सुद्धा बोलताना हम आपके साथ है, प्रधान सेवक हूं, आपका काम होने वाला है, आपका काम होना चाहिए, हे सुद्धा त्यांनी मान्य केलं. एवढंच नाही तर अर्थमंत्र्यांच्या सचिवांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केली होती की यांचं काम करायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला पैसा द्यायचा नाहीये, पैसे आमचेच आहेत. आमच्या पैशाच्या व्याजावर आमची जी डिमांड आहे 7,500 रुपये मूळ पेन्शन आणि त्याला महागाई भत्ता अटॅचड द्यावा. आणि महागाई भत्त्याची जसजशी वाढ होईल तसं इकडे सुद्धा महागाई भत्ता वाढवावा. आणि ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला पैसा द्यायचा नाहीये, कारण आमचा जो फंड आहे त्या फंडाच्या व्याजात हे सगळं भागू शकतं. परंतु गेले 8-10 वर्ष नुसतं हो 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 चाललंय. परंतु आता सुद्धा आम्हाला आशेचा एक किरण आलेला होता की 19 तारखेला श्रममंत्र्यांनी आमची बैठक घेतलेली होती. त्या बैठकीला मी स्वतः होतो दिल्लीला. त्यावेळेला त्यांनी आश्वासित केलेलं होतं की एकंदर ह्या 8-15 दिवसात श्रममंत्र्यांचे जे अधिकारी असतील, फायनान्सचे जे अधिकारी असतील, लेबरचे जे अधिकारी असतील आणि EPOचे तुमची एक बैठक घेऊन आपण हे काम करून टाकू. आता त्याला आता जवळजवळ महिना, आता 19ला सांगितले त्यांनी, पार्लमेंट चालू असतानाचा तो प्रश्न होता. एवढं होऊ नये अजूनपर्यंत त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही. उलट आता CBTची मीटिंग त्यांनी लावलेली आहे बँगलोरला. आता CBTची मध्ये हा विषय खरा मंजुरीला असतो. मग CBT पुढे जर विषय न्यायचा असेल तर आमच्या बरोबर चर्चा केली पाहिजे होती, परंतु अजूनपर्यंत त्यांनी चर्चा केलेली नाही. मग आता चर्चा जर केली नसेल आणि आज उद्या हे म्हणू शकतात की आपली काही चर्चा झालेली नसल्यामुळे CBT पुढे जाता आलेलं नाही, हेही कारण देऊ शकतात. म्हणजे आणखीन पुढे ढकलणार. आणि हे होऊ नये म्हणून आम्ही आज देश पातळीवर 24, 25, 26ला म्हणजे पुणे जिल्ह्याचं जे असं नाहीये, देश पातळीवर जेवढे जिल्हाधिकारी आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना, श्रममंत्र्यांना आणि फायनान्सच्या निर्मला सीतारामन यांना निवेदनं पाठवलेली आहेत. आणि अमित शहाना सुद्धा याच्या निवेदनाची कॉपी दिली. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महत्वाचं सांगायचं की आम्हाला ह्या लढ्याला यश यावं म्हणून मेधाताई कुलकर्णी खासदार यांनी फार मोठी मदत केलेली आहे. आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत, कारण त्यांच्यामुळं किमान पक्षी दिल्ली दरबारी आमच्या याला वाचा फुटली, इतरांच्यामुळे फुटली, पण मेधाताईंनी ज्या पद्धतीने मांडणी केली किंवा हे केलं, माहिती करून घेतली, व्यवस्थित मांडणी केली आणि त्याच्यामुळं याला ताकद आली, शक्ती आली. कारण आतापर्यंत विरोधी पक्षाचे खासदार येत होते, बोलत होते, परंतु सत्तारूढचे खासदार म्हणजे मेधाताईंनी जे आपल्याला जे हे केलं आणि हेमा मालिनींनी, आणि त्याच्यामुळे हे यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. पण लवकरात लवकर यशस्वी व्हायला पाहिजे. जिवंतपणे पेन्शन खाता आली पाहिजे. नंतर कोण बघतोय तुम्ही पेन्शन तुम्हाला मंजूर झाली का न झाली. जिवंतपणे खाता आली तर मग मला वाटेल ना की मी जर मेलो तर माझ्या मिसेसला मिळेल. मला जर जिवंतपणे खाता येत नसेल तर मी मेल्यानंतर मिसेसला कशी खाता येईल, हा सुद्धा प्रश्नच निर्माण होतो ना. म्हणजे माझा म्हणजे हिंदू धर्मशास्त्राचा विचार केला तर माझा जीव अडकून राहणार आणि कावळा शिवणार नाही, कावळा शिवणार नाही. मग प्रत्येक वेळेला मग आमच्या बायकोने किंवा पोरांनी यायचं नाही नाही बाबा तुमचं अर्धवट राहिलेलं काम मी पूर्ण करून घेतो आणि पाया पडायचं आणि मग कावळा शिवायचा, अशी परिस्थिती नको व्हायला. त्या दिशेने आपल्याला हे करायचंय. आणि आम्हाला विश्वास आहे आणि डिपार्टमेंटनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे. जिथं जाईल तिथं आम्हाला सहकार्य चांगलं मिळतंय. आपल्या सदिच्छा पाठीशी राहाव्यात एवढीच आमची इच्छा आहे.